कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मास्तरीनबाई, खरं सांगतो, तुमच्याशिवाय आमचं आयुष्य एकदम बेरंग झाले। लई इच्छा आहे तुम्हासनी भेटायची, तुम्हासनी रंग लावायची, तुमच्या हसण्याचा खळखळता जरा बघायची, तुमची बडबड 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 ऐकायची। तुम्ही आम्हासनी रोज काय काय नवीन शिकवता ते सगळं शिकून घ्यायचंय तुमचा विद्यार्थी बनून। आता हे केव्हा शक्य होईल? अंबाबाई, काहीतरी कर बाई, काहीतरी चमत्कार कर, भेट घडवून आण आमची। सर प्लीज आता बसून घ्या। तुमच्या 89 फेऱ्या झाल्यात, 100 करणार आहात का? 89? तुला काय माहिती एवढ्या फेऱ्या झाल्या ते? मी मोजत होते। तू टाईप करतेस ना? टाईप करता करता मोजलं सर। तर आपल्या अक्षरा मॅडम मल्टीटास्कर आहेत। तुमच्या फेऱ्या मोजत अख्ख्या शाळेची माहिती तिने टाईप केली। हे बघा। हां सर, सगळं रेडी आहे आणि मी कव्हर पेज प्रिंटआउटला दिलंय, तेवढी प्रिंटआउट फक्त काढून घ्या ना। या सगळ्या माहितीला कव्हर पेज लागेल। अक्षरा आली म्हणून काम एकदम फास्ट झालं। नाही असं काय सर, तुम्ही होतात मदतीला म्हणून झालं सगळं। या, ही तुमच्यासाठी नवीन साडी आहे। आज होळीची पूजा तुमच्या हातनं करूया। सर हे घ्या, सगळा फायनल अहवाल तयार आहे। माझा विश्वासच नाही बसत आहे, एवढ्यात सगळा अहवाल झाला सुद्धा? हो, तुम्ही एकदा बघून घ्या ना सर प्लीज। नाही नाही, आता तू केलंस म्हटल्यावर ते सगळं परफेक्टच असणार। सर, हे थोडं हसून बोला की, केवढं टेन्शन घेतलेलं तुम्ही? हो ना, आम्ही असताना तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय सर? नाही खरंच, म्हणजे तुमच्यासारखा स्टाफ आहे ना, म्हणून ही शाळा चालली आहे। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील आलात बघा तुम्ही। हो, थँक्यू काय सर, अर्थातच आम्ही येणार। शाळेच्या कामासाठी आम्ही नेहमी हजर असू। ए दाद्या, अरे दमानं लागला असतं की मर्दा, रस्त्यावर कुठे खेळताय? हा, लागलं नाही ना? नाही नाही, लागलं नाही। सॉरी सॉरी दादा, रंग लावायच्या एक्साइटमेंट मध्ये समजलं नाही मला। अरे एक्साइटमेंट तिकडे दाखवा रे, मैदानात मोकळ्या। इथे कुठे रस्त्यावर तुमच्या बाण दाखवली होती एक्साइटमेंट? अहो मैदानातच खेळत होतो, पण माझी गर्लफ्रेंड गेली ना इकडे पळत। तू मला पडत होतास ना, मीच तुला पकडला आणि मीच आधी तुला कलर लावला। थँक्यू दादा, तुम्ही याला थांबवल्यामुळे मी ह्याला रंग लावू शकले। ये बघा दादा, तुमच्यामुळे मी रंगलो। नशीबवान आहेस, तुला तुझा माणूस आहे रंग लावायला। फक्त बघून रे जरा, रस्त्यावर गाड्या बिड्या येतात। रंगपंचमी शुभेच्छा। तुम्हाला पण दादा। मास्तरीनबाई,
आज लई म्हणजे लई मिस करालोय तुम्हाला. लई आठवण यायला लागली आज तुमची. तुमचा हसरा चेहरा आज दिसायला पाहिजे होता. एवढं कुठलं नशीब आमचं. नाही ते ठीक आहे, पण गवते सर, अक्षरा, तुम्हा दोघांचे आभार कसे मानावेत खरंच कळत नाही मला. आभार मानूच नका सर, आम्ही फक्त काम केलं आमचं. सर मला फोन येतो, मी प्लीज घेऊ. हां गवते सर, तुम्ही सगळं क्रॉस चेक करा एकदा, म्हणजे सर पुढची प्रोसिजर करतील. हां हो करतो. सर आले. हां आई बोल. हा हॅलो अक्षू, काय ग कुठेस तू? शाळेत आहे. अगं बाई, अजून शाळेतच आहेस का? किती वेळ आहे अक्षू? ये ना आता लवकर घरी. हो हो निघते, थोड्या वेळात निघते. बरं काम झालं का तुझं? हा झालं, आत्ताच झालं. हा मग ठीक आहे, आता ये लवकर ये घरी. हा अगं हो मी निघते. काय झालं, काही काम आहे का? नाही अगं काम काही नाही ग, म्हणजे ते ना मी भाजी आणायला गेले होते तर चौकामध्ये केवढी गर्दी आहे अक्षरा. अगं लोक रंगांचे फुगे फेकून मारतात एकमेकांना. काय स्पीड मध्ये ती बाईक चालवतात वेडी वाकडी मुलं. काही शिस्तच नाही, नुसतं जीवाला घोर. अक्षरा तू ये बरं लवकर घरी. हा हो हो मी येते, थोड्या वेळात निघेन मी. ओ तू लगेच निघ बरं अक्षरा. हो ठीक आहे. येताना काही आणायचंय का? अगं नाही नाही, काही कुठे जाऊ नको, तू घरी ये लवकर. तू घरी आल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही हा अक्षू. अगं आई. अगं अक्षरा, काळजी वाटते ग. 2 जीवांची आहेस ना तू, आता एकटी आहेस का? आणि बाहेर लोकांचं काही सांगताच येत नाही कसं वागतील ते. हे काय हे रंगांचे फुगे फेकून मारणं, ते गर्दीमध्ये काही झालं तर आपण कोणाचं नावही नाही घेऊ शकत ना अक्षरा. खरं तर ना माझी इच्छाच नव्हती आज तू जावंच म्हणून, तर तू म्हणालीस की महत्वाचं काम आहे, म्हटलं ठीक आहे जाऊ दे. आता तू ये बरं लवकर घरी. हो मी येते लवकर घरी, तू नको काळजी करूस. अगं हल्ली लोकांचं खरंच सांगता नाही येत अक्षरा, कोणी कसंही वागतं. तुला मागच्या वर्षीचं आठवतं ना ते शेट्टे काकू, त्यांची मुलगी. अगं रंगांचा फुगा फेकून मारला होता, केवढं लागलं होतं तिला. अक्षरा हे असं वागतात. आपण कोणाचं नाव घेणार? आता ते कोणी मारलाय त्या मुलीला फुगा हे कळेपर्यंत ती मुलं पळून गेली गर्दीमध्ये. नाव घेता येतं का कोणाचं? सापडतात का ते? तू काळजी नको करूस आई, मी ठीक आहे. हा अक्षरा टेन्शन वगैरे काही नाही, तू डायरेक्ट रिक्षा कर आणि घरी ये बरं. अगं आता अजून काय, लहान आहे का आई मी आता? आई वडिलांसाठी मुलं कायम लहानच असतात. तू आई झालीस ना आता की कळेल तुला सगळं. घरी मूल व्यवस्थित सुखरूप येईपर्यंत आई वडिलांच्या जीवाला घोर लागलेला असतो. कळेल कळेल, तुलाही कळेल आता लवकरच. हो ग समजू शकते मी. हा मी निघते थोड्या वेळात. हा नको काळजी करूस. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.